बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच आहे। सुरुवातीला पावसाची तूट आणि पेरणीला झालेला विलंब, त्यानंतर बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीचं संकट आलं आणि आता पिकांवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत। उत्पन्नाची हमी नसताना फवारणीचा खर्च वाढलाय। पावसाची 17% तूट आणि पीक विम्याकडे कमी प्रतिसाद, यामुळे बळीराजाची चिंता आता वाढली आहे। दुबार पेरणीमध्ये सोयाबीन परत पेरल्यात, म्हणजे जे पेरलं ते पहिलं उगवलं आणि आता मागून पेरलं ते विस्कळीत झालेलं आहे। यात शासनाने थोडीफार आम्हाला मदत करायला पाहिजे। पिकाची परिस्थिती आता काही ठिकाणी रोटकॉल आलेला आहे, पिवळे पडलेली सोयाबीन, तिचं आता घरात येते काय जाती काय, खर्च तर करून बसलो आम्ही। शेतीचा या पाण्या पावसामुळं खूप नुकसान झालंय। दुबार पेरणी उरायली, पाऊस पडत नाही। काही ठिकाणी शेतकऱ्यांचं बोगस बियाणं निघालं, मिरचीचं खूप नुकसान झालं। त्याच्यावर एक रोग पडला आणि त्याच्यामुळं मिरचीचं खूप म्हणजे अति नुकसान झालं। सोयाबीनच्या बियाणामध्ये भरपूर बोगस बियाणं आल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यावर जास्त दुबार पेरणी झाली। त्यामुळं हे केंद्र सरकार काही बरोबर असं शेतकऱ्यासाठी साथ देत नाही। मार्केट म्हणून बियाणं आणलं तर ते बोगस बियाणं निघलं, बरंचसं बोगस निघलं। त्याच्यामुळं दुबार पेरणीची पाळी आली शेतकऱ्यावर। आणि दुसरा विषय असा आहे की पीक विम्याचा विषय, तर मागच्या वर्षीचे तर पीक विमे काही भेटले नाही। त्याच्यामुळं शेतकऱ्यांना, बऱ्याचशा शेतकऱ्यांना यावर्षी दुर्लक्ष केलं तिच्यावर। तर बुलढाण्यात सध्या जे शेतकरी आहेत ते तिहेरी संकटात सापडलेत। आधी पाऊस उशिरानं आला, त्यानंतर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आणि त्यानंतर आता येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे फवारणीचा खर्चही वाढलाय।